हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. माझं इकडे पियाला सकाळी सकाळी हे लाडीगोडी लावून थोडंसं तिला प्रेम करून जे आहे ना ते उठवण्याचं काम चाललं आहे. ऑलरेडी मॅडम भरपूर उशिरा उठल्या आहेत, म्हणजे 9:30 वाजता ती उठली. त्यानंतर तिने दूध वगैरे घेऊन ती इथे मस्त सोफ्यावर लोळत पडली होती. आंघोळ करायचं तर नावच नव्हतं, म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की मला आंघोळ करायचीच नाही, पण कसं बसं तिला रेडी केलं. जरा तिला आंघोळीला पाठवलं आणि म्हटलं चला हे मला बेड वगैरे जरा आवरून घ्यायचा होता, बेडशीट चेंज करून घ्यायची होती. म्हणजे तसं ह्या दिवसाचं मी 8 दिवसात तरी ट्राय करते की 8-10 दिवसांच्या गॅपमध्ये जे आहे ती बेडशीट चेंज करून घ्यायची. रिझन एकच की गरम पण आता खूप जास्त होतं, त्यातल्या त्यात थोडी पण जरी खिडकी ओपन ठेवली ना तरी पण धूळ भरपूर येते, त्यामुळे त्याचं अंगाला थोडा कचकच पण लागायला लागतं. त्यामुळे मी 8 ते 10 दिवसांमध्ये बेडशीट चेंज करून घेते. आणि एक इन्स्टंट फ्रेशनेस जर एखाद्या रूममध्ये पाहिजे असेल ना तर फक्त बेडशीट चेंज करा आणि बघा तुम्हाला ते पहिले जे 1-2 तास आहेत ना किंवा तो पूर्ण दिवस तुम्ही जेव्हा पण त्या रूममध्ये एंट्री करणार ना खूप छान म्हणजे असं फ्रेश असं फील होतं की काहीतरी नवीन झालं आहे बरं का इकडे. असं म्हणजे आपल्याला नोटीस होत नाही, पण आपल्या माइंडला कुठेतरी ते डोळ्यांना बघितल्यावर असं माइंडला एकदम फ्रेश फील होतं. सो मला तरी हे प्रत्येक वेळा होतं जेव्हा पण मी बेडशीट चेंज करते माझी. आणि ही बेडशीटच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं ना तर मी ही मिशोवरून घेतलेली होती. आणि खरंच सांगते मी, म्हणजे असं सेम सेलर वगैरे जे आहे ते फ्लिपकार्टला वगैरे पण अवेलेबल आहे. मी कितीतरी वेळा हिला वॉश केलेली आहे. 5च्या सेटमध्ये मिळालेली होती बेडशीट, त्यासोबत 2 पिलो कवर आणि 2 छोट्या साईजच्या फील अशा पिलो पण मिळालेल्या होत्या. खूप छान क्वालिटी आहे. मशीनमध्ये वॉश करते मी तिला रफ अँड टफ, तरी पण अजूनही जशीच्या तशी आहे. मी प्रोडक्ट टॅग करून देईल, ऑल लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता पियालाच मी 10 वाजता अंघोळीला पाठवलं होतं. त्यानंतर जरा बेडरूम वगैरे आवरून घेतला आणि आता म्हटलं चला स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर मी काल गवारच्या शेंगा निवडून ठेवल्या होत्या मस्त सायंकाळी बाहेर बाल्कनीमध्ये बसून. तर आता म्हटलं चला त्यांचीच भाजी बनवूया आणि सोबत आंब्याचा रसाचा पण जो आहे तो प्लॅन केलेला आहे. मला ना म्हणजे असं आपल्याला, म्हणजे मी जेन्युइनली सांगते तुम्हाला, जसं मला फील होतं तसं तुम्हालाही होत असेल. आपल्याला सगळ्या बायकांना असं वाटतं की घरामध्ये सगळा भाजीपाला पाहिजे, पण तो निवडायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा खरे नाकीनऊ येत असतात. तसं मला काल होत होतं. म्हणजे मी 2 दिवसापासून त्या शेंगा अशा एक्सटेंड करत होती की जाऊ दे उद्या करू उद्या करू. शेवटी काल मनावर घेतलं आणि त्या शेंगा निवडून घेतल्या, म्हणून त्यांची भाजी आज बनते. तसंच पालेभाज्यांच्या बाबतीत पण होत असतं. चला झालं एक काम. ह्या आठवड्यातलं एक मोठं काम मला वाटत होतं त्या शेंगा निवडायचं, ते माझं करून झालं आहे. आणि आता ना हे मखाणे पण आम्ही गेल्या आठवड्यामध्ये आम्ही डीमार्टला गेलो होतो, तर ते मखाणे भरायला जागाच नव्हती, डब्बाच नव्हता कुठला, म्हणून मुहूर्त काढला आणि जुने थोडे मखाणे होते, म्हटलं ते रोस्ट करून घेते जेणेकरून तो डब्बा खाली होईल आणि मला त्यामध्ये जे आहे ते आत्ता आणलेले मखाणे ठेवता येतील. आता गोष्ट अशी होते की मी जुने भाजायला घेतले. मी नॉर्मल असं थोडं तेल टाकते त्यामध्ये आणि हळद, थोडंसं जिरं आणि मीठ टाकायचं, बस. असंच पियाला जास्त आवडतं. मी तूप वगैरेच्या भानगडीत पडत नाही, कारण मग त्याचा थोडासा स्मेल पण जर थोडे जास्त दिवस पण जर ते राहून गेले ना तर मग त्याचा वास पण यायला लागतो. आता ते डब्यात उरलेले मावत नव्हते माझे, म्हणून म्हटलं चला यांना पण ॲड करून देऊया. ही स्प्रे बॉटल अशा वेळेला खूप जास्त कामी येते. थोडंसं स्प्रे केलं, वर जे मखाने मी ॲड केले त्याच्यावर थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ पण टाकून दिलं आणि जे आधी होते त्यामध्येच त्यांना जे आहे ते मिक्स करून दिलं. ही स्प्रे बॉटल खरंच कामाची आहे. म्हणजे मलाही आधी वाटत होतं की ती ड्रॉप होईल काय होईल, पण छान आहे. मी याचं पण लिंक देते. मी गेल्या व्हिडिओत पण मी तिची तारीफ बरीच केली होती तुमच्यासमोर. पण जी वस्तू छान आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मी प्लॅन करते की माझ्या किचनमध्ये जे काही वस्तू आहेत किंवा मला असं वाटतं की ह्या वस्तू ॲड केल्यानंतर माझं काम थोडं इझी झालेलं आहे किंवा थोडी आपली मेहनत जी आहे ती वाचून जाते, अशा ज्या काही वस्तू आहेत किंवा भांडे आहेत जे मी यूज करते, जे चांगल्या प्राईजमध्ये, म्हणजे कमी प्राईजमध्ये पण त्यांची क्वालिटी खूप छान आहे ना, असे मी एक व्हिडिओ तयार करणार आहे. म्हणजे तुम्हाला पण जर हवं असेल तर तुम्ही तसे भांडे म्हणा किंवा तसे प्रोडक्ट म्हणा तुम्ही तुमच्या किचनमध्ये ॲड करून घेऊ शकतात. स्टेनलेस स्टीलच्या कढाईंबद्दल पण मला खूप जे आहे ते कमेंट्स येतात. मी बाकीच्या ऑफलाईन पण घेतला आहे, बाकीच्या ऑनलाईन घेतला आहे. सो ऑनलाईनचा एक्सपिरियन्स पण मला खूप छान आला आहे. सो तसा एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. आता भाजी तर माझी बनवून झाली होती आणि आता जे आहे मी इकडे आंब्याचा रस बनवून घेते. एखाद वेळा आंब्याचा रस मी मिक्सरमधून काढते, पण मोस्ट ऑफ द टाईम अशाच पद्धतीने मी आंब्याचा रस बनवते. म्हणजे माझ्या पप्पांना आंब्याचा रस असा मिक्सरमध्ये फिरवलेला जास्त आवडत नाही, त्यांना असाच आवडतो. सो ते माझ्या पण माइंडमध्ये आहे की मिक्सरमध्ये फिरवून घेण्यापेक्षा असा मँगोचा रस जो बनतो ना तो जरा जास्त टेस्टी लागतो. चला मँगोचा रस पण माझा बनवून झाला होता. त्यानंतर हे मखाणे जरा गरम होते, पण मी बरणीत भरून ठेवले होते म्हणून साईडलाच ठेवले होते. ते पण माझं झालेलं आहे. आणि मी सध्या ना
हे कच्ची घाणीचं तेल वापरते. मी लवकरच डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल की मी का कच्ची घाणीचं जे आहे ते आता तेल जास्त प्रेफर करते किंवा कोल्ड प्रेस वूड प्रेस मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. पण आज ऑर्डर टाकली होती सो त्या वस्तू आल्या होत्या आणि हे एवढे सगळे पार्सल तुम्ही पाहताय ना, म्हणजे हे इतके पार्सल मला 2 ते 3 असे हॉल व्हिडिओ म्हणा किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत बाकीचे त्यांचे सगळे व्हिडिओ आता एकामागून एक शूट करून घ्यायचे. आणि तेच म्हटलं जीन्स वगैरे मागवल्या होत्या तर तेच आता सॉर्टेड करते आणि म्हटलं जीन्सचा व्हिडिओ आज जो आहे तो करून टाकूया, कारण हे प्रोडक्ट रिटर्न्स पण पाठवायचे असतात. सो ते सॅटर्डे संडेच्या आधी हे सगळे कामं झाली पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की माझे कुठे बाहेर जाण्याचे जरी प्लॅन्स असले ना, पण हे प्रोडक्ट रिटर्न जात आहे किंवा मला रिसीव्ह होणार आहेत ना, तर ते प्लॅन कॅन्सल करावे लागतात. सो हे पण आहे. जरी आपल्याला वाटते की प्रोडक्ट एवढे शेअर करते, तुम्ही मागवता रिटर्न करता, पण त्यामागे पण बरीच मोठा जो असतो ना तो म्हणजे स्ट्रगल असतो. आपल्या घरात येईपासून ते रिटर्न जाऊन आपल्याला ते पैसे बँकमध्ये मिळेपर्यंत ते सगळं प्रोसेस जी असते ना ती खूप लेंदी असते. आणि तुम्ही प्रोडक्ट बघताय केवढे, सो हे सगळ्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी पण तेवढाच जो आहे तो वेळ द्यावा लागतो. हॉल व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यानंतर पियाचं हे छान पार्सल रिसीव्ह झालं आहे. ॲक्च्युली तिला ही सँडल मागवली आहे. पिया खूप लहान होती ना तेव्हा तिच्यासाठी त्याच्यानंतर तिला सँडल कधी आम्ही घेतलीच नाही ग. डीमार्टमधून घेतली होती ना तू, 3 इयर्सची होती आय थिंक. 3 नाही हां बरोबर. त्याच्यानंतर पियाला म्हणजे काय होतं आहे ना की एक तर शूज घ्या, नाहीतर ते ज्युती असते ना पिंक कलरच्या, पण तिला ज्युती खूप छान दिसतात. मग तशी तिला ज्युती ती अशी प्रिन्सेस टाईपमध्ये असते ना थोडी, तशी तिला ती तिला किंवा मग नॉर्मल चप्पल डेली वेअरसाठी होऊन जाते. पण सँडल ती खूप एक्साइटेड होती सँडलसाठी. काय ती जी प्रिन्सेस वाली सारखी होती ना, ती जी मी घालायची, तिची लेस होती. उभं राहा पाय बघू दे आम्हाला. उभं राहा तू. हे बघा, ही अशी आम्ही सँडल घेतली. थोडी मोठी होते ती, आम्ही एक्सचेंज करू शकतो तिला, पण मला असं वाटते की राहू द्यावी. कारण काय होतं ना, अजून 2.5-3 महिन्यानंतर तिला ही परफेक्ट जी आहे ना ती साईजमध्ये यायला लागेल. तिला मॅक्स टू मॅक्स म्हणजे 6-1 महिन्यापर्यंत कुठली पण अशी थोडीशी मोठी साईजची चप्पल घेतली ना तर ती तिला थोडी बरी बसते. म्हणजे त्याच्यानंतर मग थोडी टाईट व्हायला लागते. हे इकडे आवडली ना तुला? जर मला मिळाली ना, तुम्हाला जर आवडली असेल आणि मला मिळाली ना तर मी प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देते. हे ना तुला कम्फर्टेबल वाटते ना? सॉफ्ट आहे ना खालून? सॉफ्ट ते पाहिजे असतं. त्याच्याने पाय नाही दुखत. आणि हे जुळा बघताय, थांब, हा जुळा बघताय तुम्ही, सकाळपासून आंघोळ करून पियाचा हा जुळा असाच आहे. तिला 4 ते 5व्या तिच्या मैत्रिणीला तिला व्हॉइस नोट टाकली गेली आहे की तू आमच्याकडे येते की मी तुझ्याकडे येऊ. तिचं बोलणं चाललंय की मी बाहेर गेली होती पिया, मी खूप दमून आली आहे, मग मी जेवण करून येईल नाही, डायरेक्ट 5 वाजता खाली जाऊ. म्हणजे असं एक तिने टप्प्याटप्प्याने पियाच्या सगळ्या मेसेजला जो आहे तो रिप्लाय दिला की मी आता बाहेरून आली आहे, मग मी 2 वाजता येईल, मग मला जेवण 2 वाजता येईल नाही, तर मी सगळं तुलाही लॉंग मध्ये सांग. तर मग आता ती डायरेक्ट म्हणली होती की 4 वाजता येईल असं, पण मी तरी पियाला 4चा टाइम दिला नाही. तिचा तो व्हॉइस नोट फक्त मीच ऐकली, पियाला ऐकलं नव्हतं. मी पियाला 1 तास एक्सटेंड करून सांगितलं की पिया तिचा असा मेसेज आहे की ती म्हणते की 5 वाजता आपण डायरेक्ट खाली खेळू असं. अच्छा, म्हणजे 4चा होता, म्हणजे 4 वाजता तुझ्या घरी येते? नाही 4 वाजता खाली जाऊन खेळू असं. पण मला माहिती आहे तेवढं उन्हात तिची मम्मा थोडी पाठवणार आहे तुला, म्हणून मी तुला 4 वाजता आता 5 मी तर पिघलून आईस्क्रीम सगळी पिघलून गेली असती. आणि आता किती, आता 5 वाजलेत बरोबर. माझा हातच दुखायला लागला पकडून. मी पकडू तर आणि आज पियाने एवढी टीव्ही पाहिली आहे. ती बघा, ती जागा दिसते का तुम्हाला सोफ्यावरची? ती बसून बाकीचा सोफा बघा सगळा, आणि ती तेवढी जागा तिथे कोपऱ्यात बसते ती बरोबर. आणि तिथून मध्ये जाऊन तो एकदम रिलॅक्सिंग एरिया आहे माझा. तिथे मस्त टीव्हीवर बघणं चालू आहे. कारण असं काय होतं की तिची मैत्रीण असली की मग तिला काय एवढं जास्त टीव्ही बघणं पियाचं होत नाही, कारण मग त्यांचं खेळणं चालतं. एकदाच एकमेकांमध्ये खेळण्यात रमले की मग 1.5-2 तास पर्यंत त्यांचं मस्त खेळणं चालू असतं. मग म्हणून जाऊ घर खेळतो आम्ही, घर कशी दिसतेस म्हणून म्हटलं थांब ग, म्हणून म्हटलं की जाऊ दे पियाला मस्त आजच्या दिवस खेळू दे. आणि मी एक बस बनवली, थांबा घेऊन या. काल हेअर वॉश केलाय आणि अशी अवस्था झाली ना माझ्या केसांची, म्हणजे एवढा घाम येतोय ना. असं मुंबईला जसं दमट वातावरण असायचं ना, आता तसं दमट वातावरण जे आहे ना मागच्या 2-1 दिवसापासून होतं आहे. आय थिंक सॅटर्डे पासून असं एकदम दमट वातावरण. बाल्कनीत जर गेलं ना तर एवढी गरम हवा लागते ना, भयंकर. दाखव ग बाई. ही बॅक साइड आहे, ही साइड
ही फ्रंट आणि ही पण साइड. ऍक्च्युली ते काहीतरी ना हे होतं आपलं कलरिंग बुकच्या मागे होतं, मागच्या पेज मध्ये. चित्रकलेची जी बुक असते ना आपली मोठीवाली, तिच्या जे कव्हर असतं ना बॅक साईडचं, त्याला त्यांनी असं करून दिलं होतं. अजून आमची ती बुक पूर्ण भरायची बाकी, पण तरी तिने ते कव्हर फाडून टाकलं आणि त्याची ही अशी कार बनवली. कार नाही, ती बस आहे ना, नाही आईस्क्रीम ट्रक आहे. आईस्क्रीम ट्रक, आईस्क्रीमचं पार्लर म्हणू शकतो आपण. हे असं आम्ही कलरिंग करून काहीतरी सकाळी करत होतो. म्हणजे ती खेळायला आली नाही ना, तर त्याच्याऐवजी तिचं बराच वेळ तिचं हे असं बनवणं चाललेलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं जाऊ दे, बघू दे पियाला TV. असं पण काय आहे, स्कूल चालू झाली की मग कुठे वेळ मिळतो, ट्युशन हे ते, हे की नाही. चला मग आता सायंकाळ झाली आणि काही इतकं गरम गरम वाटतंय ना, मला काही खाली feel पण खेळायला होत नाही. असं जायचंय. काही काम करावं एक्स्ट्रा. मी कशा बसतो हॉल तर व्हिडिओ. तुम्ही ना मम्मीला समजवा, मम्मा मला खाली जाऊच नाही देते, मला खेळायचंय. जाऊ देत नाही, जाऊ शकते तू, पण मी तुला जाऊ शकते पण मला खेळायचं ना. ती स्वतः पण एकटी जात नाही आणि मी पण तिला एकटी सोडत नाही. नेहमी मी जर तिला खेळायचं असलं तर मी खाली तिच्या सोबत असते. महत्वाचं म्हणजे दाखवू नको ते. तर तिचं आता 5 वाजले म्हणल्यावर अजून थोड्या वेळाने तिला थोडा वेळ जरा खाली घेऊन जाईल आणि असाच दिवस संपणार आहे. आणि तेच गरम 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 सगळं चाललं पण माझी खूप मजा आहे. वॅकेशन सुरू आहे, मज्जा आहे मस्त. दुपार सकाळी तुम्हाला पण उशिरा माहिती उठायचं. सबसे ज्यादा गरमीची छुट्ट्या कुठल्या देशला लागतात? हा. इटली. अरे मी बोलणार होती, कमेंट मध्ये सांगा असं देशवाली. किती देश नाही. किती डेज सुट्टे राहतात ते कमेंट्स मध्ये सांगा. आमच्याकडे प्रश्न आहे, असं काही नाही की आमच्याकडे प्रश्न आहे. आमच्याकडे प्रश्न सांगा आता तुम्हाला इटलीमध्ये किती दिवसाच्या सुट्ट्या मुलांना असतात? गरमीची सुट्टी है ना, सांगा आणि comment इतक्या मध्ये. सुट्ट्या राहता की म्हणजे तो जो पोरगा राहील ना तोच विसरून जाईल की मी स्कूल पण जातो. अच्छा, हे सगळे शॉर्ट्सचे परिणाम आहे. आम्ही शॉर्ट्स बघतो ना टीव्हीवर, त्याचे परिणाम आहे ते सगळे. चला तर असं आहे आणि ह्या नोटवर जो आहे तुम्ही माझा आजचा व्हिडिओ संपवते. आणि कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसं वाटलं नक्की कमेंट मधून सांगा. आवडलं असेल लाईक करा, चॅनल वर नवे असेल तर सबस्क्राईब करा, शेअर पण करा, सध्या हाईप पण करा, हाईप पण करा, लाईक पण करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. हो ग, मी थँक्स फॉर वॉचिंग फक्त लास्टला लावते, असं कधी बोलत नाही. थँक्यू सो मच. तुम्ही माझा सगळेजण माझा व्हिडिओ बघतात त्यासाठी थँक्यू. बाय. बाय. बाय.